शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांकरता बच्चू कडू राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत। आज चक्काजाम आंदोलनाने महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी, अमरावतीत आणि इतर ठिकाणी प्रहारचं चक्काजाम आंदोलन आहे। आंदोलनामध्ये बच्चू कडू अचलपूर अमरावती या महामार्गावर सहभागी झालेले आहेत। त्याची दृश्य आपण बघतोय। रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यांनी आंदोलन करत संताप नोंदवलेला आहे। आंदोलकांनी अमरावती अचलपूर महामार्ग अडवून धरलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। यामुळे मध्य प्रदेशात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, दिव्यांग मेंढपाळांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून केली जाते। बच्चू कडू देखील आपल्या सोबत आहे। बच्चू भाऊ, मला सांगा, सकाळपासून तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे? आम्ही कर्जमाफीची तारीख सांगितली पाहिजे। तुमची कर्जमाफीची तारीख जेपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू होईल। आता भगतसिंग गिरी सुरू केलेली आहे। कधीही आम्ही मंत्रालयात घुसू शकतो, तारीख न सांगता घुसू शकतो। दुसरा, आमचा मेंढपाळाचा प्रश्न मिटला नाही, मच्छीमारांचा आहे। दुधाच्या भेसळयुक्त दुधाच्या बाबतीत कायदा केला नाही। दिव्यांगाचे प्रश्न तसेच आहेत। शेतमजुरांचं वित्त मंडळ तयार केलं नाही, त्याचा अपघात विमा घेतला नाही। या सगळ्या प्रश्नावर मिटिंगा झाल्या ना, निर्णय घेतला, परंतु अंमलबजावणीच होत नाही। बनवाबनवी सुरू आहे। तो काही ठिकाणी आज तुमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं? आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे? सगळ्या इकडे बऱ्याच ठिकाणी धरपकड सुरू आहे आणि या धरपकडच्या जिथं जास्त धरपकड होईल तिथं पुन्हा आंदोलन करू। आम्ही त्या जिल्ह्यात जाऊन आंदोलन करू। आज जरी धरपकड केली असेल, ज्या जिल्ह्यात पोलीस कारवाई जास्त झाली तिथं पुन्हा आंदोलन करू। भाऊ, मला सांगा, याच्या आधी कमिटी नेमण्याचं जे आहे तुम्हाला आश्वासन दिलं होतं, कमिटी नेमली, सरकारच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात? नाही, कमिटी नेमली पण तारीख दिली नाही ना। कधी तुम्ही माफ करणार कर्जमाफी? बाकीचे दिव्यांगाचे, मेंढपाळांचे, मच्छीमारांचे प्रश्न तसेच आहे ना, त्यावर काही कारवाईच होत नाही आहे। या निमित्तानं तुम्ही सरकारला, तुमची सरकारकडे काय मागणी आहे, काय इशारा? आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही या सगळ्या संदर्भात तारीख जाहीर करा, लागेल तर पुन्हा एक बैठक घ्या, त्या बैठकीमध्ये निर्णय द्या, आमच्या हाती शासन निर्णय द्या, मग आपण त्याच्यावर चर्चा करता येईल। यानंतर तुम्ही कुठे कुठे आंदोलनामध्ये सहभाग होणार? आता इथून अमरावती जातो, चांदूर बाजार, संभाजीनगर। कुठे कुठे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत ते सुद्धा बच्चू कडूंनी सांगितलं। मी अमरावती मधून ही मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि दिव्यांग, शेतमजूर आणि मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत। चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अमरावती महामार्गावर सहभागी होणार आहेत। रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे, तर आंदोलकांनी अमरावती अचलपूर महामार्ग रोखून धरलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळतंय। मध्य प्रदेशात जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक लागलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, दिव्यांग, मेंढपाळ यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आंदोलकांच्या अशा जोरदार घोषणाबाजी तिथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह मेंढपाळांना आणि दिव्यांगांना मानधनात वाढ व्हावी इत्यादी मागण्यांसाठी जे राज्यभर आजपासून त्यांचं चक्काजाम आंदोलन जे सुरू झालेलं आहे। मी अमरावतीच्या या अचलपूर नाका जो आहे हा मध्य प्रदेश जाणारा, धारणी जाणारा आणि मध्य प्रदेश जाणारा मार्ग आहे आणि चांदूर बाजारवरून अचलपूर जाणारा मार्ग आहे आणि या टी पॉइंटवर बच्चू कडू यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी टायरची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि शेकडो कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी संपूर्ण वाहतूक जी आहे वाहतूक थांबून ठेवलेली आहे। पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे, मात्र कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाही आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। बच्चू कडू यांचं हे आज राज्यभर आंदोलन होणार आहे। अमरावतीमध्ये आता अचलपूर नाक्यावर आंदोलन झालेलं आहे, यानंतर चांदूर बाजारमध्ये आणि अमरावतीला बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर बच्चू कडू हे संभाजीनगर इथे आंदोलनासाठी जाणार आहेत। एकूणच जर बघितलं तर बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता आक्रमक झालेले आहे आणि जोपर्यंत सरकार ठीक आहे संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।